पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हाँ हो विक्रम, मी निघतीच आहे। नाही ठीक आहे, मी एक काम करते, मी तिकडे येते ऑफिसमध्ये आणि मग त्यांना सगळं सांगते। फक्त त्यांना रेडी राहायला सांग, उशीर बिशीर नको हा अजिबात। हाँ ओके बाय। बाहेर चाललीस? हो सहजच, म्हणजे सहज कुठे? जरा एक छोटंसं काम आहे तर। आता म्हणालीस सहज आणि आता म्हणालीस काम आहे, नक्की कुठे चाललीस तू? आईकडे। पण अचानक? अरे ते फोनवर बोललो ना तर मला इतकी आठवण आली ना आईची, खूपच कसं तरी व्हायला लागलं मला। म्हणून मग फोनवरती आत्ता म्हणाली की काय ग शिल्पी तू येत नाहीस, मला किती आठवण येते। तुला खरंच सांगते, आत्ता मला जास्त कळतंय आईपासून लांब राहणं किती कठीण आहे। नाही यार, फार अवघड जातंय। एक काम करू, मी तुला ड्रॉप करतो। नको। का? नाही अरे, तू आलास ना की ते उगाच सगळं खूप असं फॉर्मल फॉर्मल होतं, जावई झोन। मग आम्हाला असं कॅज्युअली काही बोलताच येत नाही। मी एकटीच जाते, म्हणजे मला आणि आईला छान निवांत गप्पा मारता येतील। शिल्पी अगं, माझ्यामुळे काय डिस्टर्बन्स होणार आहे? अरे डिस्टर्बन्स म्हणजे हेच ना, ते असं जावई जावई नको यार। मी नाही म्हणते तरी तू का उगाच फोर्स करतोयस? बरं बरं ठीक आहे, रागवू नकोस, ये जाऊ। हाँ एक काम करतो, मी तुला पिक करायला येतो। आता प्लीज ज्याच्यासाठी तरी नाही म्हणू नकोस, ओके? ओ गॉड, म्हणजे मला आता आईकडे जावंच लागेल। हो तिथे जाऊन तेच करायचंय। इतक्या वेळा तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला डाऊट आहेच का? आता झालंय ना क्लिअर कन्फ्युजन? ओके ना, सगळं समजलंय ना? हे बघा, हे सगळं वेळेत झालं पाहिजे। अजिबात या कामात कुठल्याही प्रकारची गडबड होता कामा नाही, कळलं? हा कळलंय ना? कळलंय ना तुम्हाला सगळं? हा ठीक आहे ठीक आहे। हे बघा, वेळ खूप कमी आहे, वेळेत पोहोचा तिकडे, ठीक आहे? हा तरी पण काही कन्फ्युजन असेल तर करा फोन। हा उचलीन मी। डेटवर चालली आहेस का? जा जा। तुझी डेट अशी खराब होणार आहे ना अश्विनी वाघमारे, यू कांट इवन इमॅजिन। खूप मोठा डॅमेज होणार आहे। वा शिल्पी वा, काय कमाल प्लॅन बनवलायस, वा। काय रे, नवीन शर्ट आहे ना, इस्त्री कशाला करतोयस? हे नवीन शर्ट उघडलं ना की असं चोळवाटल्यासारखं असतं, याला इस्त्री करावीच लागते। आणि गंमत माहितीये का आई, हे असं सगळं असं कोरं करकरी चकचकी छान वाटण्यासाठी आपण सराईतपणे सगळ्या सुरकुत्या काढतो, कधी कधी शर्टावरच्या, कधी कधी आयुष्यावरच्या। अरे वा, आध्यात्मिक बोलतो श्रेयस। अरे मग रिकाम टेकडा आहे ना मी। रिकाम टेकडा माणूस सगळ्यात आध्यात्मिक आणि तत्वज्ञानी असतो। मला सगळा सार समजलाय जीवनाचा, पण मी रिकाम टेकडा आहे। अरे बायको बरोबर जेवायला जाणार आहेस ना, मूड चांगला ठेव। नाही एक मिनिट, करेक्शन आहे, मी माझ्या बायको बरोबर जेवायला जात नाहीये, तिने मला तिकडे बोलवलंय, म्हणजे तिकडे पोचायला सांगितलं। ती तिच्या मल्टीनॅशनल कंपनीचं सगळं काम आटपणार आणि मग तिकडे पोहोचणार। नाही म्हणजे डिनरला जायच्या आधीच मी बायकोच्या भूमिकेत आल्यासारखं वाटतंय मला, गजरा घालूनच जातो शर्ट। अरे कशाला असं बोलतोस? अरे काय बोलू, हं? तुम्ही जेवलात कधी बायकोच्या पैशाचं? नाही ना, मी स्वतः काय करायचं नाही काम धंदे, आणि तिच्या पैशाने जाऊन जेवायचं तिकडे। हॅलो एव्हरीबडी, तू कशी काय आलीस? अगं आई तुझ्याशी फोनवर बोलले आणि मला इतकी आठवण आली ना तुमच्या सगळ्यांची, म्हटलं प्रत्यक्ष येऊन भेटावंच सगळ्यांना, म्हणून मग भेटायला आले सगळ्यांना। अरे वा, नवीन शर्ट, डिनर डेटला जाण्याची तयारी वाटतं।
बातम्यांमध्ये दाखवतात काय डिनरला चाललोय मी? नाही नाही तसं नाही, बातम्यांमध्ये जरी दाखवत नसतील तरी सुद्धा तुम्ही असं डिनर डेटला वगैरे जाणं हा एक मोठा इव्हेंटच आहे हा दादा. काय आता वहिनी बिझी झालीये, तिच्याकडे मोठमोठ्या ऑर्डर्स येतात, वेळ नाही मिळत तिला. सो तुम्ही दोघांनी असा एकमेकांसाठी वेळ काढलाच पाहिजे. म्हणजे आधी महिन्यातनं एकदा, मग महिन्यातनं दोनदा, आठवड्यातनं एकदा असं तुम्ही भेटत जा बाहेर. हे सांगायला आलीस तू इथे? नाही हो बाबा, मी खरंच तुम्हा सगळ्यांना हे सांगायला आली आहे की मी तुम्हा सगळ्यांना मिस करतेय तिकडे, आणि मला खरोखर तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती. मी माझ्या स्पेसमध्ये खूप खुश आहे आणि मी खूप खुश आहे हे बघून की इथे सगळे खूप आनंदी आहेत. खूप छान वाटतंय मला हे बघून. दादा, आय एम शुअर यू विल हॅव फॅन्टॅस्टिक डिनर डेट. वाव 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 अश्विनी, यू लुक ब्युटिफुल. मस्त. थँक्स जेनिफर, खूप कमी वेळात इतकं छान तयार करून दिलंयस. खरंच थँक्स. तू निघ ग, तुला उशीर होतोय ना. ओके, पण हा, एन्जॉय युअर डिनर. हा ओके. चल बाय, मी निघते. हो. हा? चल बाय. बाय. प्राजू. हॅलो, बोल प्राजू. हॅलो आशू, निघालीस की नाही? अगं नाही, म्हणजे तयार झाले मी, निघेन थोड्या वेळात. आशू कशी दिसतेस तू? मला प्लीज 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 सेल्फी पाठव ना. प्राजू तू पण ना सेल्फी वगैरे. ऐक ना, म्हणजे मला जेनीने तयार करून दिलंय छान. हे पण यांना आवडेल ना ग, म्हणजे ना मला अगदी कसं तरीच होतंय. आशू, आता कसलंही टेन्शन घेऊ नकोस आणि चांगल्या मूड मध्ये जा तिथे. हो. चल मी ठेवते. बाय. बाय प्राजू, बाय. हॉटेलमध्ये फोन करून विचारते, सगळं झालं. हॅलो, हॉटेल स्टार गार्डन का? मी अश्विनी वाघमारे बोलते. हां, सगळी तयारी झाली आहे ना? बरं सर. हो हो, आम्ही पोचतोच थोड्या वेळात. थँक्यू. काय हवंय? फेशियल करायचंय. फेशियल आत्ता करायचंय? हो. सॉरी, आता ना पार्लर बंद होईल. बंद कुठे आहे? पार्लर तर ओपन आहे. म्हणजे पार्लर ओपन आहे, पण मला काहीतरी काम आहे म्हणून मी लवकर बंद करते. पण मला खूप अर्जंट होतं. मला ना खरं तर माफ करा, मला आत्ता तुमचं फेशियल नाही करता येणार. थोडंसं ॲडजस्ट करा. तुम्ही एक काम करा ना, उद्या या. बरं. नाही म्हणते. आता काय करायचं? एक काम कर, शिल्पी मॅमला फोन कर. हॅलो मॅम, ते सांगतात की पार्लर बंद आहेत म्हणून. अरे आर यू मॅड? तिने सांगितलं पार्लर बंद होणार आहे म्हणून तू तिथून निघून आलीस. यासाठी पैसे दिले होते मी तुला. सॉरी मॅम. तुझ्या सोबत कोण आहे? कीर्ती. हा, दे तिला फोन, कीर्तीला. हॅलो मॅम. कीर्ती, हे बघ, आता मी जे सांगतेय ते नीट ऐक. अजिबात स्वतःचं डोकं लावायचं नाही. ऐक. अश्विनी वाघमारे तुम्हीच का? हो. काय हवंय तुम्हाला?
एक्सक्यूज मी श्रेयस वाघमारे. मिस्टर श्रेयस वेलकम सर. मिसेस अश्विनी वाघमारे यांचं प्रायर बुकिंग इथेच आहे. तुम्ही मॅमचेच गेस्ट आहात ना? गेस्ट नाही, नवरा आहे त्यांचा. हो, प्लीज गिव्ह मी अ मोमेंट सर. आमचे मॅनेजर मिस्टर सुबोध तेच सगळं कोऑर्डिनेट करतात. ते लगेच येतीलच. तुम्ही प्लीज वेटिंग एरियामध्ये बसता. ठीक. हॅलो. हा अश्विनी, अगं कुठे आहेस? हा, तुम्ही पोचलात का? हो, पोचूनच फोन करतोय. 7:30ला भेटायचं ठरलं होतं ना. मी पोचतेचा. तू निघाली नाहीस अजून? नाही अजून निघाले नाही, पण निघते मी. अच्छा, चल ये लवकर ये. हो 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 हो. एक मिनिट जरा, मी फक्त एक फोन लावतो. हॉटेल स्टार गार्डन का? हा मॅनेजर, मी ना अश्विनी वाघमारे बोलते. मिस्टर श्रेयस वाघमारे, येस. तुम्हाला वाट बघावी लागली त्यासाठी सॉरी. नो प्रॉब्लेम. मिसेस अश्विनी वाघमारे यांच्या वतीने हॉटेल स्टार गार्डन एक्सक्लुझिव्ह मध्ये आपले स्वागत आहे. थँक्यू. प्लीज कम सर. यस. हे सगळं? ही सगळी अरेंजमेंट तुमच्यासाठीच आहे सर. अच्छा. यस. हा तुमचा टेबल आहे सर. प्लीज बी कम्फर्टेबल. थँक्यू. वेटर. हे काय? वेलकम ड्रिंक आहे सर. अच्छा, सॉरी, पण माझ्याबरोबर कोणतरी येणार आहे. ती व्यक्ती अजून आली नाही. अश्विनी मॅडम ना सर, ते थोड्याच वेळात येत आहेत. त्यांनीच ही ड्रिंक तुम्हाला द्यायला सांगितली. म्हणजे तिने फोन केलेला तुम्हाला? येस सर. मॅडमच्या स्पेशल इन्स्ट्रक्शन्स आहेत की तुमच्या कम्फर्टची पूर्ण काळजी घेतली जाते. अच्छा. हे सगळं अरेंजमेंट? हे सगळं मॅडमनीच प्लॅन केलंय सर. सर, हा, तुम्हाला जर हे वेलकम ड्रिंक नको असेल तर या मेनू मधून तुम्ही कोणतेही ड्रिंक मागू शकता. हे मॅडमनी सांगितलं? येस सर. ओके, थँक्यू. ओके सर. मॅडमनी खूपच मोठा प्लॅन केलाय. बघ आता. वाव, थँक्यू सो मच अश्विनी ताई. तुमची खूप मोठी मदत झाली. खरं तर तुम्ही आज पार्लर बंद करत होता, तरी सुद्धा माझा मेकअप करायला तयार झालात. एक सांगू का, तुझं कारण खूप जेन्युइन होतं ना, म्हणून केलं. तुला पार्टीला जायचं असलं असतं तर करून दिलं नसतं, पण तू जे मला सांगितलंस ते ऐकल्यावर मी नाही कसं म्हणू. हे बघ, काहीतरी इमोशनल कारण सांग. तिला असं इमोशनल केलं ना, डोळ्यातनं पाणी बिणी काढलं किंवा घरची बॅकग्राऊंड, कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवर ना तुझं आयुष्यातलं काहीतरी दुःख बिख्ख सांगितलंस ना, ती लगेच पिघळेल. हा हो, 12 मुलांनी नकार दिला मला. आज हे लोक कसे बसे भेटायला तयार झाले. आज जर प्रत्यक्षात भेटून त्यांना मी नाही आवडले तर आणखीन एक नकार मिळेल. नकार मी पचवू शकते, पण आई बाबांना सहन नाही होणार. म्हणून मी पार्लरमध्ये रेडी व्हायला आले. आणि काय ना, हे सर्व मला नाही जमत. आणि त्यातून तुम्ही जर पार्लर बंद करून गेलात तर. तू काळजी करू नकोस, मी देईन तुझा मेकअप करून आणि सगळं व्यवस्थित होईल. तू बस. तुम्हाला पुन्हा एकदा ड्रिंक घ्यायला आवडेल का सर? नाही, नको. तुमच्या अश्विनी मॅडम कधी येणार आहेत हे माहितीये का तुम्हाला? कळवलंय का तुम्हाला त्यांनी? सर, त्या थोड्याच वेळात इथे असतील. त्याच्या आधी आमच्याकडे तुमच्यासाठी आणखीन एक सरप्राईज आहे सर. ते बघा.
एक्सक्यूज मी सर. एक्सक्यूज मी सर. हो. सर तुम्हाला स्टार्टर ऑर्डर करायला आवडेल का? नाही नको, येऊ दे त्यांना. ओके सर. मॅडम आल्याशिवाय हे साहेब काय ऑर्डर देणार नाही तसं वाटतंय. सगळी उलटी गंगाच दिसते. अरेंजमेंट पण मॅडमनीच केली. म्हणजे सरांकडे ऑर्डर देण्यात सुद्धा पैसे नसतील म्हणून मॅडमची वाट बघतायत. तर नाहीतर इतका वेळ कोण उपाशी राहणार ना. विचार. थँक्यू सो मच अश्विनी ताई. ऑल द बेस्ट. हा, मुलाकडच्या सगळ्या लोकांना तू खूप आवडशील आणि तुझा कार्यक्रम छान होईल. येते. हो. अरे बापरे, खूप उशीर झालाय. रिक्षा पण वेळेवर. हा विक्रम, अरे काम सक्सेसफुल झालं. खूप खुश आहे मी, खूप खुश आहे. अरे बरं झालं रे तू वेळेत तुझ्या स्टाफ मधली ती लेडीज पाठवलीस, नाही तर काय झालं असतं. आता दादा जाम चिडलेला असणार आहे वहिनी तिथे वेळेत पोहोचू शकली नाही म्हणून. आणि जरी आता वेळेत पोहोचली ना तरी त्या दोघांमध्ये असलं खडा जंगी भांडण होणार आहे ना. गॉड, मला ते इमॅजिन करून खूप भारी वाटतंय. मला इतका आनंद होतोय ना, मला इतका आनंद वाटतोय, मला इतकं भारी वाटतंय. थँक्यू थँक्यू. माझ्या तर सगळ्या मैत्रिणींनी अचानक डिच केलं रे. थँक गॉड तू होतास. हे सगळं तुझ्या हेल्पमुळे शक्य झालंय विक्रम. थँक्यू सो मच. बरं ठीक आहे, मी नंतर बोलते तुझ्याशी आता. ओके, लेट मी डायजेस्ट दिस आनंद. ओके बाय. डेटला जातेस काय अश्विनी वाघमारे? आता तुझी डेट अशी भारी होईल ना, बघच. हे निघून गेले की काय? श्रेयस वाघमारे निघून गेले का? श्रेयस सर आलेत पण वेलकम वेलकम मॅडम, वेलकम. वेलकम. अश्विनी मॅडम, वेलकम वेलकम. हाऊ आर यू? अहो काय आहे सगळं? अरे तू मला सांग काय आहे सगळं. हा, व्हॉट इज ऑल दिस? वाजले 7:30 वाजले. अहो मी वेळेवर पोहोचणारच होते पण तिकडे एक कस्टमर. कस्टमर कस्टमर हे जे काय तुझं कस्टमर प्रकरण आहे ना. हे हे ऐका सगळ्यांनी, ऐका. लिसन, हे आमच्या अश्विनी मॅडम या खूप बिझी असतात. यांच्याकडे ना कस्टमर बिस्टमर खूप येतात आणि यांच्या बिझनेस मध्ये यांना खूप इमर्जन्सी असतात. आणि इमर्जन्सी आली ना काय तिकडे अडकून पडतात. तिकडून त्यांना निघताच येत नाही. राईट? अहो जरा हळू बोला ना, आजूबाजूला. का का हळू का बोलू? कळू दे सगळ्यांना. हे लिसन लिसन, तुम्हाला वाटत असेल ना मॅडम डॉक्टर वगैरे आहेत, त्यांच्याकडे असं हॉस्पिटल वगैरे स्वतःचं. तर असं काही नाहीये. हिचं एक छोटंसं ब्युटी पार्लर आहे आणि हे ब्युटी पार्लर त्यांच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्यांच्या नवऱ्यापेक्षाही महत्वाची. राईट अश्विनी? अहो तसं काही नाहीये, मी येतच होते पण. मग का नाही आलीस? हा, एवढं काय सोनं लागलेलं त्या कस्टमर मध्ये की ज्याच्यासाठी तू तुझ्या नवऱ्याचं माकड केलंस?